नमस्कार मित्रांनो, मी अनंत पानसडे अष्टपैलू चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आझाद मैदानावर आहे. आझाद मैदानामध्ये नेमकं काय चालू आहे आणि कशा प्रकारचे सगळे दररोजचे जे एपिसोड आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, तर हे आपण सगळं बघताय. मात्र काहीतरी वेगळं असं असावं की जेणेकरून की वेठीस धरलेली मुंबई आणि न्याय हक्क जरांगे पाटलाचा, हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस झाली पाहिजे आणि ह्या व्हायला पाहिजे, आवश्यक आहे. आता ते कसं मिळेल याचा आज आपण थोडासा अभ्यास करूया. एकीकडे जरांगे पाटील सांगतायत की आम्हाला आमचं हक्काचं जे काही आहे ते मिळायला पाहिजे, आरक्षण. ते किती टक्क्यामध्ये आहे आणि ते कुठून घ्यायचं ते सांगतायत की ओबीसी मधून घ्यायचं. बर, मग एकीकडे हे असे सांगतायत आणि दुसरीकडे छगनरावजी भुजबळ सांगतायत की तुम्ही तुमचं काय घ्यायचं आहे ते घ्या, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. त्यांचंही बरोबर आहे, जरांगे पाटलाचंही बरोबर आहे, हायकोर्टाचंही बरोबर आहे. कारण हायकोर्टाने सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या आझाद मैदानामध्ये 5,000पेक्षा जास्त लोक नकोत आणि बाकीच्या ठिकाणी जे असतील तर त्यांना ते वाहतूक सुरळीत करायला लावा आणि सगळेचे सगळे बाहेर पाठवून द्या. येणारे जे असतील त्यांनाही तुम्ही रोखा. ह्या सगळ्या सूचना काल हायकोर्टाने दिलेल्या आहेत. त्याही पलीकडे मी जाऊन सांगेल तुम्हाला की एकीकडे हायकोर्ट असं म्हणते, दुसरीकडे जरांगे पाटील असं म्हणतात, तिसरीकडे छगनरावजी भुजबळ असे म्हणतात, चौथीकडे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ते सांगतात की जे कोर्ट सांगेल ते आम्ही करायला तयार आहोत. कोर्टाचा आदेश आम्हाला शिरसावंद आहे, आम्ही कोर्टाप्रमाणे वागू. कोर्ट काय सांगते पहा. त्यानंतर महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध वकील आहेत ज्यांचं नाव गुणरत्न सदावर्ते आहे. नावाप्रमाणे ते गुणी आहेतच. ते सांगतायत की तुम्ही आता हे आझाद मैदान खाली करा. तुम्ही मुंबईकराला खूप त्रास दिलेला आहे आणि तो द्यायला नव्हता पाहिजे. म्हणजे अशा त्या 5 अँगल मधून सगळ्याचा सगळा पूर्ण महाराष्ट्र, सर्व मुंबई ही पोखरत चाललेली आहे. मग आता खरंच मला सांगा की ज्याची जी गरज आहे ती त्याला द्यायला पाहिजे. मग मराठा हा जो पूर्ण समाज आहे, जो मराठवाड्यामध्ये खास करून आहे, संपूर्ण महाराष्ट्रातच आहे परंतु खास करून तो महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे. मग या मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे तो खरंच इतका वंचित आहे का, खरंच इतका मागास आहे का जेवढं जरांगे पाटील सांगतात? हाही अभ्यास होणे फार गरजेचं आहे. खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की जे यामधले पारंगत आहेत, विद्वान आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये 70%पेक्षा ज्या शेत जमिनी आहेत त्या मराठ्यांच्या हाती आहेत. ज्याच्याकडे 2-2 तिफणा, म्हणजे एक तिफण म्हणजे 4 एकर, म्हणजे 8-8 एकरापेक्षा जास्त शेत जमिनी आहेत. परंतु ते सगळेचे सगळे 70%पेक्षा जास्त आहेत. राहिले 30%, तर ते 30% ही काही प्रमाणात चांगलेच आहेत असं विद्वानांचं म्हणणं आहे. परंतु जरांगे पाटील म्हणतात की सातारा गॅझेटियर आणि हैदराबादचं
औंच हे जे गॅझेटियर आहे, या गॅझेटियर मध्ये अशी नोंद आहे की जी त्यावेळेचे म्हणजे सन 1850 चा जो काळ असेल, तर त्या काळामध्ये अशी नोंद त्यावेळेस केल्या गेलेली आहे की त्यावेळेचे जे कुणबी ते आजचे मराठे, आणि त्या कुणब्यांना जेवढं आज तुम्ही देताय तेवढं मराठ्यांना देत नाहीये. त्यामुळे आम्ही मराठे या कुणबीमध्ये बसवा, जेणेकरून आम्ही आम्हाला जे काही सुखसुविधा आहेत, आमचे लेकरं बाळ उपाशी आहेत, ते त्यांना शिक्षण नाही, त्यांना फलानं नाही, त्यांना जेवायला नाही, जे काही तुम्ही जरांगे पाटील सांगतायत, तर त्यांचं म्हणणं असं आहे. आता प्रश्न असा आहे की सत्य काय आहे ते शोधायला पाहिजे. खरं जरी असलं, कटू जरी असलं, तरी ते शोधणे संपूर्ण महाराष्ट्रीयाचं काम आहे. कुणबी या शब्दाची मुळात उत्पत्तीच आता ते म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या काळापासून झालेली आहे. त्याला कणबी, कुणबी, त्यानंतर खूप सारे त्याच्या शब्दाचे अपभ्रंश झाले. त्यानंतर खरात म्हणजे मुळात असं आहे की जो शेतात राबतो, जो शेती करतो, तो कुणबी. आता या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये पाहायचं आहे की नेमकं सत्य काय आहे. महाराष्ट्राची जी खास करून परंपरा आहे ती एक शेती आहे. मराठा समाज हा संपूर्ण व्यवस्थेमध्ये किती टक्के आहे, काय आहे, हा सगळा शासकीय विषय आहे. त्यासाठी जनगणना ही आवश्यक आहे. काल जी ओबीसीची मीटिंग झाली, छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसी जे आहो, खरे मतदार आहो, खरे आमचं जे आहे, आमच्याला तुम्ही हात लावू नका, तुमच्याला आम्ही ढवळाढवळ करणार नाही. त्यांचंही बरोबर आहे. मला हे म्हणायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने हे शोधणे गरजेचं आहे की सध्या जे मुंबईमध्ये सुरू आहे, माननीय मनोज पाटील जरांगे हे त्याच्या उपोषणावर ठाम आहेत. कोर्टाचा आदेश आला की तुम्ही असं करा, तसं करा. ते म्हणते की बा आम्ही आमच्या पोरांनी सांगितलं की ते तुम्ही हे करा, तुम्ही अतिरेक करणं सोडून द्या आणि तुम्ही आझाद मैदानामध्ये येऊन बसा. ते सगळं बरोबर आहे. कारण ही जी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये जी दाखल झाली की या आंदोलनामुळे सामान्य जे दक्षिण मुंबई किंवा सामान्य मुंबईचा जो नागरिक आहे त्याला त्रास होत आहे. त्यांच्या घरासमोर संडास करणे किंवा आंघोळ करणे किंवा त्यांना जेवायला न मिळाल्यावर मग हिंसक होणे वगैरे प्रकारची ज्या कृती आहेत, ह्या कृती मुंबईकरांनी सांगितलं हायकोर्टामध्ये की ह्या अवैध आहेत, ह्या चुकीच्या आहेत. आम्हाला बेटीस काय धरता, तुमचं जे भांडण आहे ते आरक्षण आहे, महाराष्ट्र शासन आहे, हायकोर्ट आहे, या सगळ्यांशी आहे. मग आम्ही सामान्य मुंबईकरांनी काय गुन्हा केला? मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पण बरोबर आहेत, जरांगे पाटलाच्या पण बरोबर आहेत. कारण जरांगे पाटलासाठी याच्यासाठी बरोबर आहेत की जरांगे पाटलांना सुरुवातीला निदर्शनास आणून दिलं होतं हायकोर्टाने, 5,000 लोक तुम्ही एका दिवसासाठी 9 ते 5 पर्यंत याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये बसू शकता. मग ते बसली, परंतु समर्थक एवढे झाले की ते लाखामध्ये गेले. मग आता या सगळ्यांची व्यवस्था आझाद मैदानामध्ये होणे शक्य नाही. मग त्यांनी प्रत्येकाने आपापला आसरा घेतला आणि तिथं ते राहिले.
मग आता नेमकं कोणाचं चुकतंय आता तुम्ही सांगा. त्यांना आरक्षण मिळो न मिळो याच्याशी संपूर्ण महाराष्ट्राचं काही घेणदेण नाही आहे. ते मराठवाड्याचं, खास करून मराठवाड्यातलेच तिथं बहुसंख्य लोक आलेले आहेत. विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातून, कोकणातून आणि या जळगाव वगैरे परिसरातून फार कमी अत्यल्प आलेले आहे. मग आता जे लोक सांगतात की आम्ही मराठी आहोत, आमचं फार मोठा इतिहास आहे, हे गोष्ट सर्व बरोबर आहे. परंतु ते तुम्हाला आज जरी समजा महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला समजा लिखित जरी दिलं की बा हे तुम्हाला मिळालं वगैरे वगैरे काय जे आहे ते कोर्टामध्ये टिकेल का, प्रश्न हा आहे, सगळ्यात गंभीर आहे. कारण सदावर ते सांगतात की हे तुमचं सगळं अवैध आहे. आणि सदावर ते तर तुम्हाला माहितीच आहे, चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघताय की कशा प्रकारची टीका त्यांची घणाघाती असते आणि ते अतिशय वेगळ्या पद्धतीने बोलतात. तर ते जे गुणरत्न सदावर्ते आहेत आणि आपले मुख्यमंत्री महोदय आहेत, मुख्यमंत्री महोदय म्हणतात की भाऊ ते कोर्ट पहा, तुम्ही पहा, कोर्टाने जसे आदेश दिले तसं आम्ही करतो. गर्दी रोखायची आम्ही रोखतो, आम्ही कुठल्याही पद्धतीने रोखू. तिकडे हायकोर्ट सांगते की जनसामान्याची भावना तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने वागा. इकडे जरांगे पाटील म्हणतात की आम्ही आमचा अट्टहास सोडत नाही, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, अशा पद्धतीनं ही सगळी जे पंचकुटी आहे यामध्ये महाराष्ट्र कुठं भरकटतो का, यामध्ये महाराष्ट्राची कुठेतरी या देशाच्या पातळीवर गोची होते आहे का, नामुष्की होते आहे का, हे पण बघायला हवं. कारण मला असं वाटते या संपूर्ण दृष्टिकोनातून की महाराष्ट्र हा अबाधित राहायला पाहिजे. कारण की महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हिला कुठंही गालबोट लागता कामा नये. तुमच्या मागण्या ज्या आहेत मराठ्यांच्या, त्या मागण्या मान्य होत अशी इच्छा आहे. परंतु त्या या तांत्रिक सर्व बाबीमध्ये, त्या साच्यामध्ये जर कधी त्या बसल्या तर त्या निश्चितच मागण्या पूर्ण होतील, यामध्ये दुमत नाही. परंतु मला असं वाटते की ही सगळी जी प्रक्रिया आहे ही एक न्यायालयीन चौकटीमध्ये किंवा या राजकीय पूर्ण चौकटीमध्ये बसणारी आहे. मुळात ही राजकारणी हा विषयच नाही. मुळात हा विषय आहे की न्यायालयाची जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये हे सगळं बसणं गरजेचं आहे. आणि हे एकदा जर बसलं तर मराठ्यांना हा त्यांच्या हक्काचं जे आहे ते मिळेलच. आणि ते मिळालं तर खऱ्या अर्थानं त्यांचाही एक त्रास कमी होऊन जाईल. परंतु मला असं वाटते की शेवटच्या याचा जो अंतिम टप्पा आहे तो असा राहील. एक माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज सांगतो की यांना एक टाइम दिला जाईल, विशिष्ट टाइम, जो 8-10 महिन्याचाही, 1 वर्षाचाही असू शकतो, 2 महिन्याचाही असू शकतो, 3 महिन्याचाही असू शकतो. एक विशिष्ट टाइम दिला जाईल न्यायालयाकडून किंवा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मुख्यमंत्र्याकडून. आणि तो दिल्यानंतर पुन्हा ते वेगवेगळ्या टॉपिकमध्ये बसवल्या जाईल आणि त्या सगळ्या तांत्रिक बाबीमध्ये जर तो पूर्ण 100% उतरला तरच ते आरक्षण भेटेल, नाही तर भेटणार नाही. पुन्हा तीच खेळी सुरू होईल. त्यामुळे मला असं वाटते की आज जे सुरू आहे तर त्यांना ते मिळो, परंतु ते तांत्रिक बाबीमध्ये अडकण्याची 100% शक्यता आहे. कारण ते कोर्टात टिकणार नाही. कारण की ओबीसी, कारण तुम्ही मला एक सांगा, 100 जण बसलेले आहेत जेवायला, एकाच्या पत्रवाढीवर मावत नाही एवढं अन्न आहे आणि दुसऱ्याला वाट पाहावं लागते की एखादी पोळी कोणी टाकेल का. त्याच्यामुळे एकाचं पोट
खूप भरलेलं आहे आणि दुसऱ्याचं पोट अतिशय खाली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवर न्यायालय काय सांगते आणि त्याच्यावर अंमलबजावणी महाराष्ट्र शासन कसं करते, हा एक अत्यंत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सगळ्यांनी, संपूर्ण महाराष्ट्रातील, मराठ्यांनीच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि यासाठी तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं क्षेत्रातलं माझ्याकडे जे आहे ते मिळत राहील. त्यासाठी अनंत पानझाडे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला काही जर तुमचे सजेशन असतील तर निश्चित पाठवा. तोपर्यंत नमस्कार.